घेतले अशी घेतली नारळ हा पहा हे पहा ते पहा असं सांगा करत तो ठेवले परत जरा जरा थांबा. नमस्कार. आज आम्ही श्रद्धा नर्सरी वजराड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आप्पा परब यांच्या बागेमध्ये आपल्याला लागणाऱ्या नारळ, सुपारी, हापूस आंबा, काजू, कोकम असे जवळपास सर्व प्रकारचीच झाडे, कलमे ही आपल्याला इथे मिळतात. आणि त्यांनी जे आता तुम्ही पाठीमागे बघताय त्या नारळाच्या झाडांना आपल्या वेस्टीज कंपनीचं ह्युमिक लिक्विड हे 1-1.5 महिन्यापूर्वी दिलेलं आणि आता तुम्ही त्यांची जी हिरवेपणा आहे, पानांचा जो क्लीननेसपणा आहे तो तुम्ही बघताय. तर ह्युमिक आणि आपलं ॲग्री-82 हे त्यांनी वापरलेलं. तर त्याच्याबद्दल आपण त्यांच्याच शब्दात त्यांना जो काही रिझल्ट आला त्याच्याबद्दल माहिती ऐकून घेऊया. परब साहेब, तुम्ही सांगा की आपल्या वेस्टीज कंपनीचं जे ह्युमिक आहे गेले 2-3 वर्ष तुम्ही वापरताय, तर तुम्हाला त्याला काय रिझल्ट आता नारळामध्ये दिसला तर सांगा. आमच्याकडे आता रिझल्ट आहे म्हणजे काय हिरवागार आधी मुळातनं दिसतोय, दिसायला रोप सुंदर दिसतोय, बघू शकता तुम्ही रोप बघू शकता. ही जी मुळांची वाढ झाली ही ह्युमिकमुळे झाली असं तुमचं म्हणणं आहे. हो, ह्युमिक दिलंय त्याला. आणि मला वाटतं गेली 4 वर्ष झाले ना तुम्ही हे प्रोडक्ट वापरले. 4 ते 5 वर्ष 5 वर्ष झाली ह्युमिक आपल्या वेस्टीज कंपनीचे प्रोडक्ट्स हे आप्पा परब साहेब आपल्या नर्सरीमध्ये पूर्ण वापरत आहेत. तर शेतकऱ्यांनाही आव्हान असेल की ज्यावेळी तुम्ही लागवड कराल त्यावेळी ह्युमिक ग्रॅन्युअल्स आणि आपल्या ॲग्री-82चा वापर करावा. आणि तुम्ही कुठले नॅनोटेक वापरलात ना? हो, नॅनोटेक. ते तुम्हाला तुमच्या कलमाच्या बागेमध्ये त्याचा रिझल्ट 82चा रिझल्ट तुम्हाला कसा आला? जे आपण स्प्रेडर म्हणून वापरतो किंवा स्प्रे केलेला तो ना, हो, तो स्प्रे केल्यामुळे ह्याच्यावर जी स्क्रीन आहे ना, हां हां आता स्क्रीन आलेली, हां, शायनिंग आलेली. शायनिंग आले त्याला. ओके शायनिंग बाबा दिसायला शायनिंग दिसतंय नारळ. ओके, हा एक फायदा झाला आहे. धन्यवाद. मी आता बघितली 12 साडे 12 टायमिंग दाखवते 12:10 त्यांनी सांगितलं.